गोदावरी महाभागे महापातकनाशिनी धर्मार्थ काम मोक्षाणाम फलदात्री नमोस्तुते। गोदावरीबद्दल असं सांगितलं जातं की गोदावरीमध्ये स्नान केल्यानं पापांचं क्षालन होतं। त्यामुळे नाशिकच्या या रामकुंड परिसरातल्या पवित्र गोदावरीमध्ये स्नानाचं महत्त्व तर आहेच, मात्र देवदिवाळी आणि एकूणच कार्तिकी पौर्णिमा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या या दिवशी खरं तर गोदावरी स्नानामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व असल्याचं हिंदू धर्मशास्त्रात सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे आजच्या या कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्त नाशिकच्या रामकुंड परिसरात शेकडोच्या संख्येनं देशभरातले भाविक हे गोदा स्नानासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर महाविष्णूंचा अवतार, महाविष्णूंचं वाहन म्हणून कार्तिकेयांना ओळखलं जातं आणि कार्तिकेयांचं पूजन करून आज या रामकुंड परिसरामध्ये गोदावरीत स्नान केल्यानं पापांचं क्षालन होतं आणि पुण्याचा संचय होतो, अशा पद्धतीची एक भावना आहे। आणि त्यामुळेच आज शेकडोच्या संख्येनं नाशिकच्या या गोदावरीमध्ये स्नान करण्यासाठी भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे। यासोबतच नाशिकच्या याच पंचवटी परिसरात एकमेव असलेल्या कार्तिक स्वामींच्या मंदिरात देखील मध्यरात्रीपासूनच खरं तर गर्दी बघायला मिळते आहे। त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात आधी कार्तिक स्वामींचं दर्शन आणि त्यानंतर रामकुंडातलं स्नान ही पर्वणी साधण्यासाठी भाविक जे आहेत ते रामकुंडात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। अर्थात या सगळ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी बघायला मिळतो आहे। आज दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी जी आहे ती रामकुंड परिसरात बघायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।